दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। पारोळा येथील संगीत साक्षरता बहुउद्देशीय संस्थेद्वारा पहलगाम इथं भारतीय पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ दिनांक 28 सोमवारी सायंकाळी 7 वाजता शोक सभा घेण्यात आली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली, तसंच गुलाब पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। अनेक मान्यवर वक्ते या प्रसंगी उपस्थित होते। त्यांनी आपले विचार व्यक्त केले। मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर भारतावरील दहशतवादी हल्ले बऱ्याच अंशी कमी झाले। परिणामी आपल्या गुप्तचर यंत्रणा बेसावध झाल्या याचा फायदा दहशतवादी संघटनांनी घेत पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला केला। किमान आता तरी सावध राहून या भ्याड हल्ल्याचे सडेतोड उत्तर द्यावं अशी मागणी संस्थेचे सचिव संजय जवरास यांनी केली। तर या घटनेने नवीन सकारात्मक बाब ही घडली की पहिल्यांदाच दहशतवादाविरोधात काश्मीर बंद पुकारण्यात आला। तिथल्या जनतेला भारताबद्दल विश्वास वाढलाय, तसंच पाकिस्तानचा खरा चेहरा दिसून आला, असं मत संस्थेच्या अध्यक्षा गायिका वैशाली शिंदे यांनी मांडले। कोणत्याही परिस्थितीत सर्वांनी एकसंघ राहिलं पाहिजे। देशातील जनतेनं दहशतवाद्यांचा डाव उधळून लावून एकतेचं प्रदर्शन घडवलंय, असं मत गोकुळ पाटील यांनी व्यक्त केलं। या शोक सभेला शिवसेनेचे या भागातील संस्थापकीय सदस्य असलेले PF जैन, शिवसेना शिंदे गटाचे कोकण विभागाचे गोकुळ पाटील, पोलीस निरीक्षक सुनील पवार, माजी नगरसेवक PO मुंदानकर, ॲडव्होकेट स्वाती शिंदे, विकास पाटील, गोकुळ आढाव इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमासाठी गोविंद शिरोळे, माजी नगराध्यक्ष अमोल पाटील, आमदार डॉक्टर शांताराम पाटील, रेखाताई चौधरी यांनी सहकार्य केलं, परंतु इतर कामांच्या व्यस्ततेमुळे या कार्यक्रमास हे सर्व उपस्थित राहू शकले नाही। 2 मिनिटे मौन धारण करून कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व असंख्य नागरिकांनी मृतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली। कार्यक्रम यशस्वीतेसाठी यशस जवरास, विकी चौधरी यांनी परिश्रम घेतले। बापूसाहेब वाडिले, दक्ष पोलीस न्यूज, पारोळा।